ताई काय सांगणार, आज काय मागण्या आहेत? आमच्या मागण्या होत्या 1.5 महिने झाले. त्याच्या अगोदरपासून पहिले आधी मी माझं नाव सांगते. मी प्रकल्पग्रस्त मनीषा भांडारकर भोजापूर आणि कारदा इथे आम्ही जलसमाधीचं आंदोलन चालू केलेलं होतं. याच्या अगोदर 1.5 महिना अगोदर आम्ही पालकमंत्र्यांची सांगड घातली होती की आम्हाला आमच्या प्रकल्पग्रस्ताच्या ज्या मागण्या होत्या त्या पूर्णपणे करण्यात याव्या. पण त्यांनी आश्वासन दिलं आणि आश्वासन देऊन ते चालले गेले. 2 मिनिटात नाही ते मीटिंग केली आणि ते पडून गेले तिथून. आश्वासन एवढा खोटा पालकमंत्री आम्हाला हा भंडारा जिल्ह्याला लाभला आहे तो खूप भयानक. म्हणजे त्यांना आमची परिस्थिती सुद्धा कळली नाही, जाणीव सुद्धा नाही आहे त्या गोष्टीची आणि तो असंच पडून गेला. त्यामुळे आम्ही जलसमाधीचा आम्ही त्या याच्याने आम्ही वाटच पाहत राहिलो बा अधिकाऱ्यांनी काहीतरी हालचाल केली असेल. जेव्हा आमच्या जलसमाधीचं गेलं तेव्हा त्यांनी हालचाल चालू केली. त्यानंतर त्यांनी आम्हाला आज 7 वाजतापासून ठाणेदार साहेबांनी थोडी मध्यस्थी केली आणि 7 वाजतापासून आम्हाला चंद्रशेखर बावनकुळेची भेट घालून दिली. आता त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला मिटिंगचं म्हटलं तुमची स्पेशल मिटिंग म्हणजे आम्हाला वाटलं बा आम्ही गेलो तिथपर्यंत 7 ते आम्हाला 10 वाजतापर्यंत आम्ही रुकलो तर आमची स्पेशल मिटिंग घेणार ते अर्धा तासाची तरी कमीत कमी पोहोचे प्रकल्पाच्या सब्जेक्टवर त्यांनी मिटिंग देते. पण आता अशी परिस्थिती आली आहे की त्यांनी दुसऱ्या ज्या मिटिंग त्यांच्या ऑलरेडी ठरवलेल्या होत्या त्या मिटिंगमध्ये आम्हाला निमंत्रण दिलेलं आहे. तर आता त्या अर्धा तासाच्या मिटिंगमध्ये किंवा 1 तासाच्या मिटिंगमध्ये आम्ही नागपूर आणि भंडारा हे गोसे प्रकल्पाचे जे आमचे मुद्दे आहेत किंवा आमचे परेशानी आहे त्या अर्ध्या तासामध्ये किंवा 5 मिनिटामध्ये कसे त्यांना सांगणार. आता हाच जो विचार आहे की आम्ही म्हटलं अधिकाऱ्यांना की बा आम्ही ह्या अर्ध्या तासामध्ये आमचे प्रश्न कसे ठेवणार. हा अर्धा तास आम्हाला नपुरा आहे कारण की आमचे प्रश्न आहेत जास्त, आमच्या लोकांचे प्रश्न जास्त आहेत आणि त्याच्यामध्ये हा आम्हाला वेळ अपुरा पडतो. म्हणून आम्हाला सेपरेट टाइम आम्हाला प्रकल्पग्रस्तांसाठी देण्यात यावा. पण त्याच्यासाठी पण आता तहसीलदार साहेबांनी म्हणतात की तुम्हाला टाइम भेटू शकत नाही, ते हाच टाइम मध्ये तुम्ही ऍडजस्ट करा. आमदार भोंडेकरांनी ठेवलं ना साहेब, आज ठेवलं त्यांनी मुद्दा, पण त्यांनी स्वतंत्र टाइम आमचं का मागितलं नाही. कुठेतरी त्यांच्याही चुकलं. त्याच मिनिटमध्ये त्यांनी म्हणायला पाहिजे मुख्यमंत्री साहेब तुमच्याकडे 6 दिवसापासून ते बसले होते उपासी पाण्यामध्ये. आमच्या लेडीज लोक राहिले दुसऱ्या दिवशी पाहत आम्ही आमचे ब्लड प्लेट कमी झालेले होते, तापाने पडलो होतो आम्ही. तरी पण आमदार साहेबांनी काय दक्षता घेतली नाही. त्या याच्यामध्ये मिटिंग का मागितली नाही मुख्यमंत्री साहेबांना की तुम्ही त्या लोकांना मुख्यमंत्री साहेब तुम्ही मिटिंग द्या. तुम्ही पालकमंत्री असताना त्यांनी आश्वासन दिलं तर मुख्यमंत्र्यांच्या आवारामध्ये तुम्ही मिटिंग द्या, त्यांना त्यांचे प्रश्न सोडवा. हा सब्जेक्ट ठेवायला पाहिजे होता. आता कसं आहे हे ठेकेदारीवाली सरकार आहे. तीन सरकार आहे, त्यांच्या 3 जुगाड आहे आणि त्या जुगाडीमध्ये काम करत राहतात. आमचा जुगाड त्यांना दिसतच नाही ना. आम्ही आंदोलन करत जातो आणि आम्हाला असंच आमची म्हणजे इज्जतच राहिली नाहीये. आमच्या शेतात घेतल्या, आता घरावर पाणी येतं, सगळं झालं. आता यांचा काही मतलब नाहीये. यांना फक्त ठेकेदारी घ्या आणि पैसे मिळा आणि नसत्या कमिशनसाठी झगडे करा. फक्त हेच एवढंच राहिलेलं आहे. आता जे शेवटी आम्हाला पर्यायच नाही उरला म्हणून आम्हाला जलसमाधी घ्यावं लागत आहे शासनातर्फे. आता मला सांगा जेव्हा शासनाचं पाणी येतं, आता बघा 46ची पातळी याला हा कागदाला पाणी लागलेलं आहे. जेव्हा पाणी याच्यामध्ये येतं 246 मध्ये तेव्हा हा कागदाला टच होतो, यांच्या घराला टच होतो. साधं सर्वे सुद्धा करतात तहसीलदाराच्या निर्देशनामध्ये. साधं 10,000 जो मानधन भेटतो तो सुद्धा ह्या लोकांना मिळालाय का ग? सांगा सगळं जोरात बोला. साधं मानधन ते सुद्धा यांना दिलं नाहीये. त्यांच्या सारवण्याचा खर्च सुद्धा निघत नाहीये. मातीचे घर आहे ढसून गेलेले आहे ते सुद्धा आमदाराला दिसत नाही, खासदारांना दिसत नाही. तर कुणाला दोष द्यायचा. परिणय फुकी दादा म्हणतात की नदी साफ करा. अरे पहिले आम्हाला तर साफ करायचं, नंतर तुम्ही पर्यटकांना का आम्हाला साफ करा ना. आधी आम्हाला ह्या कचऱ्यामध्ये का ठेवलं तुम्ही? पर्यटक त्या साईडला करण्यापेक्षा तुम्ही ह्या साईडला करा. ह्या गावांना उचला, इथं तो मटेरियल टाका आणि इथं सौंदर्यीकरण चांगल्या जागेत करा. तुम्हालाही फायदा आम्हालाही फायदा. आमच्या लोकांना जीव वाचवा. कमीत कमी एवढी तर माणुसकी ठेवा. आता ही माणुसकी राहिली नाही. ही अशी गोष्ट आहे दादा. एवढंच बोलते मी की मुख्यमंत्री साहेबांनी बावनकुळे साहेबांनी कमीत कमी दिलगिरी ठेवून आमचे प्रश्न सोडवावे हीच विनंती आहे आणि आम्हाला सेपरेट टाइम द्यावा.